क्वाड्रेटिक इक्वेशन आपण चॅप्टर पाहत होतो. प्रॅक्टिस सेट नंबर 2.2. दोन टाईप मी तुम्हाला शिकवले. पहिला टाईप अतिशय सोपे फॅक्टरायझेशन होतं. दुसऱ्या टाईप मध्ये आपण पुढे कोइफिशियंट घ्यायचो आणि असं वरून एरो करायचो. आठवतंय सगळ्यांना? ठीक आहे. तर आता आपण टाईप 3 पाहायला जाणार आहे, ज्याच्यामध्ये काही रूटचे एक्झाम्पल आणि काही नॉर्मली क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये किती टर्म असतात रे? 3. पण आता काही 2 टर्मची पण एक्झाम्पल आहे. तर आजच्या पिरियडला मी सुरुवात करतोय. गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. सगळेजण झोपेतून जागे झालेले, पुस्तक समोर, वही हातामध्ये आणि लक्ष फळ्यावर. सुरुवात करूया आजच्या पहिल्या गणिताला. प्रॅक्टिस सेट 2.2 मध्ये क्वेश्चन नंबर 7 बघा, थोडासा वेगळा आहे. √2x² + 7x + 5√2 = 0. पुढे कोइफिशियंट आलाय म्हणल्यावर मी काय तुम्हाला शिकवलंय, या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. पटकन बोला. 5√2 × √2. सगळ्यांना माहितीये 5 ॲज इट इज. √2 चं मल्टिप्लिकेशन येतं 2 आणि 5 2 चा किती रे बाळांनो? 10. याचा अर्थ तुम्ही 10 चे असे फॅक्टर पाडा, बोला कसे, की ज्यांची ऍडिशन 7 आली पाहिजे. मग मला सांगा, 5 2 = 10, 5 2 = 10, कारण 5 आणि 2 ची बेरीज किती येते? 7. हे 10 कुठून आलं ते समजलं का? परत एकदा बघा. 5 ॲज इट इज लिहिला. √2 चं मल्टिप्लिकेशन 2 येतं. 5 2 = 10 झालं आणि त्या 10 चे फॅक्टर पुन्हा 5 2 = 10च पडले. प्लस प्लस हे आलेले फॅक्टर या मधल्या नंबर बद्दल लिहून टाका. म्हणजे गणित असं झालं, बोला. √2x² + 5x + 2x + 5√2 = 0. बरोबर आहे? पुढे आता मात्र थोडस डोकं शांत, नीट बघा. या दोघांमध्ये तुम्हाला काय सेम दिसतंय? व्हेरी गुड. x सेम आहे. लिहिलं. इथे राहिलं काय? बोला. √2x इथला 5 ॲज इट इज. ठीक आहे. पुढे जाऊया. आता तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे का? बघा की हा जो 2 आहे, कोणताही ओरिजिनल नंबर हा त्याच्या स्वतःच्या 2 वेळा मल्टिप्लिकेशनने बनलेला असतो. मग जर मी 3 घेतलं तर 3 कसा बनलेला असेल? बोला. √3. 5 जर घेतला तर 5 कसा बनलेला असेल? बोला. √5. बरोबर आहे? मग त्या पद्धतीने नीट ऐका. थोडीशी आपण ही स्टेप कॅन्सल करू. तुम्हाला समजण्यासाठी मी स्टेप वाढवतो. √2x², 5x प्लस, मी हा जो 2 आहे त्याला जर मी असं लिहिलं √2x आणि शेजारी पुन्हा एकदा 5√2 = 0. मी तुम्हाला ही स्टेप समजण्यासाठी एक स्टेप एक्स्ट्रा केलेली आहे. पुढे जाऊया. आता नीट बघा बरं बाळांनो. 2 2 चे ग्रुप केले. या दोघांमध्ये काय कॉमन आहे? x. √2x + 5 ॲज इट इज. मगाशी तुम्हाला काहीच सेम दिसत नव्हतं, पण फॅक्टर पाडल्यामुळे आता दोघांमध्ये काय सेम आला? √2. त्याला बाहेर काढलं तर इथे सुद्धा एकदा √2x प्लस पलीकडे 5 = 0 एवढं शिल्लक आहे. समजलं का? बघा, इथून पण √2 बाहेर आला, इथूनही √2 बाहेर आला. इथं √2x राहिला, पलीकडे 5. पुढे जाऊया. दोन्ही ब्रॅकेट काय आलेत बघा? सेम. म्हणून √2x + 5 in another bracket x plus √2 = 0. सेपरेट करा. √2x + 5 = 0 and x plus √2 = 0. x ची व्हॅल्यू काढायची. हा प्लस √2 पलीकडे गेल्यावर मायनस √2 आणि इथे एक एक नंबर पलीकडे टाकूया. √2x + 5 ऐवजी -5. हा इंटू √2 पलीकडे गेल्यावर काय होणार बायांनो? डिवायडेड बाय √2. दॅट्स ऑल. म्हणून खाली पूर्ण वाक्यात लिहायचं रूट्स ऑफ, बोला पटपट, क्वाड्रेटिक इक्वेशन. मराठीवाल्यांनी काय लिहायचं? बोला. वर्ग समीकरणाची मुळे.
x is equal to minus 5 upon root 2 or x is equal to minus root 2. That's all. Simple question. Next example बघा. 8th example आहे तिथेच आठवा गणित. 3x square minus 2 root 6x plus 2 is equal to 0. नीट पाहिलं तर नक्की समजेल. पूर्ण एरो करावा लागेल. बोला 3 2 6. 6 चे असे फॅक्टर पाडा की तुमची एडिशन 2 रूट 6 आली पाहिजे. कॉमन सेन्स आहे. मी आता एवढे तिथं तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं की कोणताही नंबर त्याच्या स्वतःच्या रूटच्या 2 वेळा मल्टिप्लिकेशनने बनतो. उदाहरणार्थ 2 कसा बनतो पटपट बोला. रूट 2 3 कसा बनतो रूट 3 मग बोला की 6 कसा बनतो रूट 6 चालेल ना असं नक्की. पुढे जाऊया. साइन लिहिलेले आहेत ना वहीत. ओपन करून बघा बरं. मायनस प्लस काय साइन असणार आहे मायनस. ओके. आता या दोघांची ऍडिशन जर तुम्ही केली सेम साइन असेल तर आपण ऍडिशन करतो ना. रूट 6 ची ऍडिशन येते 2 रूट 6. आले बरोबर. म्हणून आलेले फॅक्टर मधल्या बद्दल लिहून टाका. सांगा तुम्ही कसं होईल. 3x स्क्वेअर मायनस रूट 6x मायनस रूट 6x प्लस 2 इज इक्वल टू 0. आता नीट आहे पुढे. हा जो 3 दिसतोय आणि हा जो 2 दिसतोय याला आपण रूट फॉर्म मध्ये लिहूया. आता एवढ्यात तुम्ही मला म्हणला की 3 ला आपण कसं लिहू शकतो रूट 3 बरोबर आहे का बघा. x स्क्वेअर मायनस पटकन बोला 6 ला मी असं लिहू शकतो का रे रूट 3 रूट 2 कारण 3 2 6 रूटचं डायरेक्ट मल्टिप्लिकेशन होतं x मायनस परत याला लिहा रूट 3 रूट 2 x आणि हा जो शेवट 2 दिसतोय त्याला कसं लिहिणार बोला रूट 2 इज इक्वल टू 0. पूर्ण गणित मी फोडून टाकलं. 3 ला 2 वेळा लिहिलं 2 ला पण तसंच लिहिलं 6 ला मात्र रूट 3 रूट 2 असं लिहिलं. असं का लिहिलं हा प्रश्न महत्वाचा आहे. कारण ज्यावेळी मी असे 2 चे ग्रुप करेल त्यावेळी कॉमन घ्यायला सोपं जाईल. बोला काय सेम आहे रूट 3 अजून काहीतरी सेम आहे x कॉमन घेतला. इथं राहिलं काय बोला रूट 3x मायनस पलीकडे फक्त रूट 2 दॅट्स ऑल मायनस पलीकडच्यात बोला काय कॉमन आलाय रूट 2. बस जास्त टेन्शन घेऊ नका. हाच ब्रॅकेट पलीकडे लिहा किंवा इथून बघा इथे रूट 3x राहिलंय मागे एक रूट 2 राहिलाय. ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साइन असतं म्हणून इथं पण आतलं साइन चेंज होऊन मायनस आले का बघा. दोन्ही ब्रॅकेट सेम. दोन्ही ब्रॅकेट पैकी एक ब्रॅकेट लिहून टाका रूट 3x मायनस रूट 2 इन अनदर ब्रॅकेट रूट 3x मायनस रूट 2. हे बघा ह्या दोन्ही पैकी एक ब्रॅकेट इथं लिहिला आणि राहिलेला ब्रॅकेट मध्ये हे राहिलेले नंबर लिहून टाकले इज इक्वल टू 0. पण योगायोगाने दोन्ही ब्रॅकेट काय आले सेम. टू बी कंटिन्यू. सेपरेट करा. रूट 3x मायनस रूट 2 इज इक्वल टू 0. रूट 3x मायनस रूट 2 इज इक्वल टू 0. रूट 3x इज इक्वल टू रूट 2. पलीकडे इथेच x इज इक्वल टू रूट 2 बाय रूट 3. पलीकडे इथेच रूट 2 बाय रूट 3. So what is your final answer? Roots of quadratic equation. Tell me fast. X is equal to root 2 by root 3 or x is equal to this root 2 by root 3. It means that this question has only one answer. That's all. दोन्ही गणितांमध्ये आपण रूटचे फॅक्टर पाडले. एवढी स्टेप नवीन होती
व्यवस्थित समजली का बघा आणि नंतरच सोडवून मला पाठवा. रूटच्याच फॉर्म मध्ये असलेली ही पुढची गणित आता आपण पाहूया. लक्ष द्या, इथे समोर आकडा नाहीये त्यामुळे एरो करण्याची काही आवश्यकता नाही. डायरेक्टली 6 लिहायचं आणि 6 चे फॅक्टर असे पाडा की त्याचा आन्सर 3√3 अशा फॉर्मॅट मध्ये आलं पाहिजे. मग आता कसं करूया बोला बरं. एक सगळ्यात महत्वाचं की याचे फॅक्टर पडतात 3 2 6 मायनस प्लस मायनस मायनस हे तर बरोबर आलं. पण याचा आन्सर तर 5 येत आहे आणि आपल्याला काय पाहिजे 3√3 पाहिजे. मग एक आयडिया करा बघा, याचे फॅक्टर मी अजून पाडतो. 3 चे फॅक्टर काय पडतील रे बाळांनो, √3 √3. हे साइन आपण जरा नंतर देऊया, बरोबर. आता यातला हा जो √3 आहे ना त्याची जोडी याच्या बरोबर बनवू. मग इथे राहिला काय फक्त √3. म्हणजे फॅक्टर खरं तर असे पडले 6 चे. बोला कसे पडले, 6 चे फॅक्टर पहिली ही जोडी कारण तो मोठा नंबर आहे 2√3 आणि नंतर राहिलेला नंबर √3. एकदा मल्टिप्लिकेशन करून बघा बरं. हा √3 3 2 6 आलंय का बरोबर. असं डोकं शांत पाहिजे तर तुम्हाला फॅक्टर मिळतील. साइन देऊन टाका. मायनस मायनस यांचे ऍडिशन करून बघा. इथे कोएफिशियंट नसतो म्हणजे 1 असतो. मग हा 2 आणि हा 1 3√3 इज युअर फायनल आन्सर. आले बघा, सापडलं. आलेली फॅक्टर या मधल्या नंबर बद्दल लिहून घ्या. म्हणजे सांगा क्वेश्चन कसा झाला सुरू. x² मायनस 2√3x मायनस √3x प्लस 6 इज इक्वल टू 0. ठीक आहे, पुढे जाऊया. आता थोडस हे फॅक्टर मी थोडेसे पलीकडे सरकवतो कारण मला जागा पाहिजे लिहायला. सिक्स चे कसे फॅक्टर पाडले, 3 2 6. 3 चे परत काय पाडले, √3 बरोबर आहे ना. त्यातला एक √3 याच्या बरोबर दिला. याचाच अर्थ 6 चे फायनल फॅक्टर झाले 2√3 आणि √3. मायनस प्लस ला साइन कोणतं, मायनस मायनस. ठीक आहे, चला. आता फळ्यावर बघा, या दोघांमध्ये काय सेम आहे तर x. या दोघांमध्ये सेम दिसत नाहीये काहीच. म्हणून एक स्टेप मी एक्स्ट्रा करतो. याला मी 2√3x असंच लिहितो. मात्र 6 ला या 6 ला मी √3 डॉट √3 बरोबर आहे का बघा, डॉट 2 इज इक्वल टू 0 असं लिहिलं तर चालेल का. कारण की 6 म्हणजेच काय, आणखीन एक स्टेप वाढीव करतो. तुम्हाला समजणं महत्वाचं आहे. या 6 ला मी पहिल्यांदा असं लिहितो 3 2 6 इज इक्वल टू 0. खालच्या स्टेपला चल. हे बाकीचं सगळं ब्लॅक कलर मध्ये ऍज इट इज. आता समजेल बघा तुम्हाला. हा 3 मी असं लिहू शकतो का, √3 मग सर 2 ला पण लिहायची नाही, मला नाही लिहायचं कारण की √2 इथं कुठंच नाहीये म्हणून मी नाही लिहिणार. इज इक्वल टू 0. 2 2 चं ग्रुपिंग कॉमन घ्या. x ब्रॅकेट मध्ये काय राहिलं बोला, x मायनस इथला x बाहेर आला. ब्रॅकेट मध्ये काय राहिलं 2√3 बरोबर प्लस सॉरी मायनस. दिसलं का सेम. ते सेम येण्यासाठी तर एवढा कारभार केलाय आपण. √3 कॉमन, अजून काय सेम नाही. जास्त टेन्शन घेऊ नको. चल बाद झालं टेन्शन. इथं राहिलंय काय x. इथला एकच √3 बाहेर आला म्हणजे मागं काय राहिलंय 2√3. ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साइन असेल तर आतलं साइन चेंज होतं. आपोआप दोन्ही ब्रॅकेट सेम आले का चेक करा. आले.
दोन्ही ब्रॅकेट पैकी एक ब्रॅकेट लिहून घ्या. x minus 2 root 3 in another bracket x minus root 3 is equal to 0. Separate the bracket. X minus 2 root 3 is equal to 0. X minus root 3 is equal to 0. कोण आहे ते उतरून घेतय? उतरवून घेऊ नको, फळ्यावर लक्ष देऊन समजून घे, मनाने गणित सोडव आणि नंतरच मला पाठव. कंटिन्यू. x is equal to 2 root 3. हा ही पलीकडे गेला. x is equal to root 3. That's all. Question संपला. Roots of quadratic equation. बोला x is equal to 2 root 3 मध्ये शब्द और x is equal to root 3 जे तुमचे फॅक्टर होते तेच तुमचं आन्सर आहे. साइन फक्त चेंज झालं. दॅट्स ऑल. पलीकडचं एक्झाम्पल तुमच्या पेज नंबर 36. ओपन युअर बुक्स प्लीज. पेज नंबर 36 क्वेश्चन नंबर 5 आहे. चला आता लक्ष द्या. क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये नॉर्मली पलीकडे 0 असतो म्हणल्यावर हा नंबर अलीकडे घेतला पाहिजे. म्हणून 6 रूट 3 एक्स स्क्वेअर प्लस 7x मायनस रूट 3 इज इक्वल टू 0. पुढे नंबर आहे त्याच्यामुळे वरून एरो मारावा लागणार. वरून एरो करूया. केला सुरू. यांचं साइडला मल्टिप्लिकेशन करा. 6 रूट 3 मल्टिप्लाय बाय रूट 3. रूट 3 चं मल्टिप्लिकेशन येतं 3. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 3. हा 6 तसाच. 6 3 जा 18. बरोबर आहे का बघा. गुणाकार 18 आला पाहिजे आणि फरक 7 चा असला पाहिजे. 9 दुनी 18. प्लस मायनस चेक करा. 9 मधनं 2 गेले. 7 फॅक्टर तर आलेले फॅक्टर मधल्या नंबर बद्दल लिहा. सुरू. 6 रूट 3 एक्स स्क्वेअर. गडबड करू नका. रूटचे गणित एक नंबर सोपे असतात. प्लस 9x मायनस 2x मायनस root 3 is equal to 0. Okay, so tell me how we can write 9 as 3 into 3x. Okay, otherwise all things remain same. बाकीचं सगळं सेम ठेवा. आता हे असं का लिहिलं? कारण की यातल्या एका 3 ला मी आणखी स्प्लिट आउट करणार आहे. 6 रूट 3 एक्स स्क्वेअर. बोला मी या 3 ला काय लिहू शकतो? रूट 3. ओके, एकदाच लिहा. का दुसऱ्या 3 ला नका लिहू. इनटू 3x मायनस 2x मायनस रूट 3 इज इक्वल टू 0. ओके, बघा मी फॅक्टरायझेशन कसं केलं बघा. 9 ला मी काय लिहिलं? 3 3 जा 9. पुन्हा या 3 ला काय लिहिलं? रूट 3. इज इट ओके? Oh, so this is your one group of 2 members and this is another group of 2 members. So tell me first, which things are common? There are too many things. First one, 3 is common because 3 to the 6, 3 common. Another one, root 3 is also common. Root 3. ओके, अजून काय आहे का? येस. विच टर्म? एक्स. ओके, 3 2 जा 6 2 जा बोले तो 2x प्लस ह्यातलं 3 पण बाहेर आलं. रूट 3 पण बाहेर. x पण आला. आतमध्ये फक्त एकदा रूट 3 राहिलं. मायनस या दोघात काहीच कॉमन नाही म्हणल्यावर एक कॉमन काढतात. समजतंय ना? आणि हाच ब्रॅकेट पलीकडे लिहितात कारण इथं तेच राहिलंय ना. सेम टू सेम इज इक्वल टू 0. दोन्ही ब्रॅकेट काय आले बोला? सेम. इन अनदर ब्रॅकेट राहिलेले नंबर लिहा. 3 रूट 3x मायनस 1 इज इक्वल टू 0. सो 2x प्लस रूट 3 इज इक्वल टू 0. 3 रूट 3x मायनस 1 इज इक्वल टू 0. So 2x is equal to minus 3. Okay, and
3√3x इज इक्वल टू 1. हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह झालं, निगेटिव्ह पॉझिटिव्ह झालं. सो x इज इक्वल टू, युअर आन्सर इज -√3 upon 2 and x is equal to 1 upon 3√3. That's all. This is your final answer. Write down the answer in full form. Roots of the quadratic equation, वर्ग समीकरणाची मुळे, आणि ही दोन उत्तर लिहून टाका. मध्ये शब्द कोणता लिहायचा? और. आता इथून पुढे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण पाहणार आहे की त्याच्यामध्ये नॉर्मली 3 टर्म ऐवजी किती टर्म्स असतात? 2च टर्म्स असतात. फळ्यावर दिलेलं गणित मी दोन्ही पद्धतीने शिकवून दाखवतो. तुम्हाला जी मेथड आवडेल ती वापरा. आता इथं मेथड फर्स्ट, जी सगळ्यात सोपी. दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहून घ्या. 64m² - 625 इज इक्वल टू 0. 64m² ॲज इट इज ठेवा. ही निगेटिव्ह टर्म पलीकडे जाऊन पॉझिटिव्ह करा. आता m² ची व्हॅल्यू काढा. हा इंटू 64 खाली गेल्यावर डिवायडेड बाय 64 होईल. टेकिंग स्क्वेअर रूट. 625 कुणाचा स्क्वेअर असतो? 25 चा. आणि 64 कुणाचा असतो? 8 चा. पण स्क्वेअर रूट नेहमी दोन्ही काढतात, पॉझिटिव्ह ॲज वेल ॲज निगेटिव्ह. दोन्ही स्क्वेअर रूट काढा. तिकडे m² चं स्क्वेअर रूट आलं m. इट मीन्स दॅट m इज इक्वल टू पॉझिटिव्ह 25/8 means only 25/8, or another one m is equal to -25/8. That's all. So these are roots of quadratic equation. वर्ग समीकरणाची मुळे 25/8 or -25/8. आता हेच एक्झाम्पल वेगळ्या पण पद्धतीने कसं सोडवता येतं बघा. मेथड 2 म्हणूया आपण त्याला. हे दोन्ही मेथड का शिकवायच्या माहितीये का? पेपरमध्ये कृतीपत्रिका येते आणि कृतीपत्रिकेमध्ये काही स्टेप त्या करून दाखवतात. मग आपल्याला दोन्ही स्टेपने गणित आलं पाहिजे. म्हणून लक्ष द्या. (64m² - 625 is equal to 0). 64 कोणाचा तरी स्क्वेअर आहे. कोणाचा? 8m चा स्क्वेअर. आणि 625 कोणाचा स्क्वेअर आहे? 25 चा स्क्वेअर इज इक्वल टू 0. आता बघा, तुम्हाला हा फॉर्म्युला आठवतोय का रे? a² - b². सांगा बरं काय असतं a² - b²? बोला. पहिल्या ब्रॅकेट मध्ये a + b, इन अनदर ब्रॅकेट a - b. त्या रूल नुसार मला सांगा पहिल्या ब्रॅकेट मध्ये दोघांची ऍडिशन कशी होईल सांगा बरं. 8m + 25 इन अनदर ब्रॅकेट 8m - 25. हा बघा, हा फॉर्म्युला वापरला इथं. एकदा ऍडिशन एकदा सबट्रॅक्शन इज इक्वल टू 0. किती पोहोचलं? आता बघा, बोला, बोल ना बरं. 8m - 25 is equal to 0. So 8m is equal to -25. 8m is equal to positive 25. m is equal to -25/8. m is equal to 25/8. चेक करा, आपलं आन्सर काही वेगळं आलं का रे? नाही, आन्सर तेच आलं, फक्त आपली मेथड वेगळी आहे. लक्षात येतंय तुमच्या? ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया याच पद्धतीचा. आणखीन एक एक्सरसाइज मध्ये 10th एक्झाम्पल आहे. 25m² इज इक्वल टू 9. बोला मग पहिली मेथड कशी होईल? बोला पटकन. 25m² इज इक्वल टू 9. हा 25 पलीकडे गेल्यावर डिवाइड झाला. एकच वाक्य आणि गणित संपलं. कोणतं वाक्य? टेकिंग स्क्वेअर रूट. So m is equal to positive and negative 3/5. It means that m is equal to 3/5 आणि दुसरा आन्सर -3/5. That's all. ओके. मेथड 2 कशी होईल बोला इथं? दोन्ही पण मेथड आल्या पाहिजेत तुम्हाला.
25m स्क्वेअर मायनस 9 इज इक्वल टू 0. हा प्लस 9 अलीकडे आणल्यावर मायनस 9 केला आणि आता फक्त तो कोणाचा स्क्वेअर आहे ते तिथे शोधायचं. म्हणजेच बोला 5m ब्रॅकेट स्क्वेअर आणि 9 कोणाचा आहे बोला 3 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 0. फॉर्म्युला लिहा. सवय राहू फॉर्म्युला लिहायची. बोला कोणता फॉर्म्युला? इथला बघून सांगा सगळ्यांनी. वाचा माझ्यासोबत. a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर इज इक्वल टू a प्लस b a मायनस b. सो पहिल्या ब्रॅकेट मध्ये दोघांची ऍडिशन 5m प्लस 3 इन अनदर ब्रॅकेट 5m मायनस 3 इज इक्वल टू 0. इथे सेपरेट करा. तुमचं याच फॉर्म मध्ये आन्सर येईल. गणित समजलं असेल तर कंप्लीट सेंटेन्स मध्ये लिहून टाका. फळ्यावर दिसतायत या गणितांमध्ये ही दोनच टर्म आहेत. पण मगाशी जर तुम्ही नीट पाहिलं तर दिलेले नंबर कोणाचा तरी स्क्वेअर होते. इथे तसं नाहीये. मग अशा फॉर्मॅट मधली गणित कशी सोडवतात बघा. दिलेलं गणित लिहून घ्या. 3y स्क्वेअर इज इक्वल टू 15y. 3y स्क्वेअर इज इक्वल टू हा प्लस 15 अलीकडे आल्यावर मायनस 15y इज इक्वल टू 0. 3 आणि 15 मध्ये कॉमन काय येणार 3, कारण तीनाच्या पाड्यामध्ये 15 असतं. अजून काहीतरी कॉमन आहे y. इन ब्रॅकेट इथं काय राहिला y. 3 5 जा 15 इज इक्वल टू 0. सेपरेट करा आता यांना. ही जरा नवीन स्टेप आहे तुमच्यासाठी. 3y इज इक्वल टू 0. y मायनस 5 इज इक्वल टू 0. y इज इक्वल टू 0 अपॉन 3. कोणत्याही नंबरने 0 ला डिवाइड केलं आन्सर 0च असतो. आणि इकडे y इज इक्वल टू 5. खाली 1 मार्कला असले क्वेश्चन पेपरला येतात. रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन y इज इक्वल टू 0 और y इज इक्वल टू 5. दॅट्स ऑल. हे त्याच्यापेक्षा सोपं बघा. x स्क्वेअर इज इक्वल टू 3. दोन्ही मेथड आहेत. मग आता तो a स्क्वेअर मायनस b स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरा. आणि जर नसेल तो आवडत तर डायरेक्ट टेकिंग स्क्वेअर रूट. बोला 3 कधी कोणाचा स्क्वेअर नसतो. म्हणजेच तो कोणाचा स्क्वेअर असतो रूट 3 चा. रूट 3 चं मल्टिप्लिकेशन 3 येतं. फक्त स्क्वेअर रूट पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. याचाच अर्थ तुमची दोन आन्सर x इज इक्वल टू पॉझिटिव्ह रूट 3 और x इज इक्वल टू निगेटिव्ह रूट 3. दॅट्स ऑल. संपलं हे पण एक्झाम्पल. खाली पूर्ण वाक्यात आन्सर लिहून टाका. आणि दुसरी मेथड कशी झाली असती सांगा याची. माहिती तुम्हाला. तो 3 प्लस आहे अलीकडे आल्यावर मायनस करायचा आणि त्याला रूट 3 चा स्क्वेअर दाखवून एकदा प्लस आणि एकदा मायनस करून घ्यायचं. इथे 7m स्क्वेअर मायनस 21m इज इक्वल टू 0. हा मायनस आहे. पुढे आल्यावर काय झाला प्लस आहे. पुढे आल्यावर मायनस झाला. 7च्या पाड्यात 21 असतं म्हणून 7 कॉमन. अजून काहीतरी सेम आहे m कॉमन. इथं राहिलं m मायनस 7 त्रिक 21 त्रिक बोले तो 3. सेपरेट करा. 7m इज इक्वल टू 0. m मायनस 3 इज इक्वल टू 0. m इज इक्वल टू 0 अपॉन 7. m इज इक्वल टू 3. आणि इथं कोणत्याही नंबरने 0 ला डिवाइड केल्यावर आन्सर काय येतं 0. हे बघा या एक्झाम्पल सारखं झालं ते एक्झाम्पल. हे दिसतंय ते किती पोहोचलं बोला. हा m स्क्वेअर मायनस 11 इज इक्वल टू 0. हे 4th वन आणि इथलं 12th वन दोन्ही एक्झाम्पल सेम आहेत बघा. मी सोपी आयडिया अगोदर दाखवतो. नंतर मेथड तिथं m1 म्हणून मेथड 1 म्हणूया. चला आहे वेळ तर सोडवूया. मेथड 1 m स्क्वेअर मायनस 11 इज इक्वल टू 0. m स्क्वेअर इज इक्वल टू 11. हा निगेटिव्ह पलीकडे गेल्यावर पॉझिटिव्ह. टेकिंग स्क्वेअर रूट. इलेव्हन कोणाचा स्क्वेअर नसतो. तो स्वतःच्या रूटचा स्क्वेअर असतो. पॉझिटिव्ह निगेटिव्ह. सो m चा पहिला आन्सर पॉझिटिव्ह रूट 11 आणि m चा दुसरा आन्सर निगेटिव्ह रूट 11. हेच गणित जर मेथड 2 ने सोडवलं m स्क्वेअर मायनस 11 इज इक्वल टू 0. m हा स्वतः m चा स्क्वेअर आहे आणि हा दिलेला नंबर रूट 11 चा स्क्वेअर आहे. बरोबर आहे. मग इथे तो फॉर्म्युला
बोला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर वाला, एकदा ए प्लस बी, एकदा ए मायनस बी इज इक्वल टू 0. सॉरी, एवढंच. तो इथे वापरा. पहिल्या ब्रॅकेट मध्ये m प्लस रूट 11, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये m मायनस रूट 11 इज इक्वल टू 0. सेपरेट करा. m प्लस रूट 11 इज इक्वल टू 0, m मायनस रूट 11 इज इक्वल टू 0. सो m इज इक्वल टू प्लस चे इकडे गेल्यावर मायनस रूट 11, इकडे प्लस रूट 11. काय वेगळं आलं का बघा बरं आन्सर माझं? काही वेगळं नाही, सेम आन्सर. ती स्टेप तुम्ही इथेही करू शकत होता. या गणिताला सुद्धा कसं झालं असतं बोला, मेथड 2 ने. ही मेथड 1, ही मेथड 2. मी नाही सोडवून देणार, फक्त दाखवतो तुम्हाला. किती पोहोचलं बोला, एक्स स्क्वेअर मायनस 3 इज इक्वल टू 0. याला आपण असं लिहू शकतो, हा एक्स चा स्क्वेअर आहे, 3 कोणाचा स्क्वेअर असतो बोला, रूट 3 चा स्क्वेअर असतो. झालं. असा फॉर्म्युला वापरून हे गणित मला सॉल्व्ह करून दाखवा. अशा पद्धतीने आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन मधले 2 एक्सरसाइज कंप्लीट केले. ही जी फॅक्टरायझेशन मेथड होती याच्यात आपण 3 टाईप केली, साधी गणित, पुढे कोएफिशियंट असलेली गणित, आणि आज काय शिकलो बोला पटकन, रूट व्हॅली आणि अशी वेगळी गणित थोडीशी. आता राहिलेत आणखी 2 मेथड. कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड, जिला कदाचित 2 पिरियड लागतील. फॉर्म्युला मेथड हा चॅप्टर एक्झामला 12 मार्काला असतो. त्याच्यामुळे मी सांगतोय की ईच अँड एव्हरी एक्झाम्पल यू शुड सॉल्व बाय युअर ओन. तुम्ही तुमचं सॉल्व करा आणि मला सेंड करा. आज आपण इथेच थांबूया. राईट.